रेमेडीज काय असतील, हां. उपाय काय असतील? घरातलं अगदी जर ह्या खुणा सापडत असतील ना, तर सगळ्यात पहिले काय करायचं, सकाळी आणि रात्री दोन्ही वेळेला एक एक लिंबू पिळून आंघोळ करायला सुरुवात करायची. ओके. आणि आंघोळ 2 वेळा करायची. खूप नकारात्मक इफेक्ट कमी व्हायला लागतो किंवा त्यांचे हल्ले आटोक्यात यायला लागतात. ओके. पंचमुखी हनुमानाची स्थापना घरात करायची वा. आणि मोहरीच्या तेलाचा दिवा अखंड ठेवायचा. याने प्रचंड संरक्षण मिळतो. म्हणजे हनुमानाला तपश्चर्या करून प्रसन्न करणं हा भाग वेगळा, पण जेव्हा घरात नकारात्मक ऊर्जा आहे, तुम्ही नुसता पंचमुखी हनुमानाचा अतिशय साधा फोटो आणा, 100 रुपयाचा, मनोभावे उदबत्ती लावून त्याची सेवा करा. अखंड दिवाट चालू ठेवा मोहरीच्या तेलाचा. नकारात्मक ऊर्जांना त्याचा त्रास होतो. दिवा चालू असेल तेव्हा. या काही रिपेडी. तिसरं, मिठाच्या पाण्याने फरशी सतत त्याने पुसून काढायची. दिवसातून 2 वेळा जमलं तर 2 वेळा, 3 वेळा जमलं तर 3 वेळा. रात्रीच्या जेवणानंतर तर करायचीच करायची. हे एक करू शकतो. टॉयलेट आणि बाथरूममध्ये सुद्धा एक मिठाचा एक वाटी ठेवायची, एक बाउल ठेवायचा मीठ भरून. कारण टॉयलेट बाथरूम ह्या 2 जागा अशा आहेत की जिथे नकारात्मक ऊर्जा आपली स्वतःचा आधी स्थान तयार करतात. जास्त ते अस्वच्छतेकडे जास्त जातात. घरातली अस्वच्छता का वाढायला लागते. जाळे जळमटच वाढले, झुरळं जास्त वाढले, ढेकूण वाढले, अतिशय गलिच्छपणा वाढायला लागला, ही पण समजायचं. त्यामुळे घर स्वच्छ ठेवायचं.